शेतकरी मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे पीएम किसानला 18,000 रुपये व नमो शेतकरीला 12,000 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत? कारण की शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असे बरेचसे व्हिडिओ पाहिले आहेत. नेमके मिळणार आहेत का नाही आणि मिळणार असताना कधी मिळणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि नमो शेतकरीचा 7वा हप्ता कधी मिळणार ते पण सांगणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला जे काही पीएम किसान पासून आणि नमो शेतकरी पासून वार्षिक लाभ होतो तो 12,000 रुपयाचा होतो. म्हणजेच की पीएम किसानला 6,000चा आणि नमो शेतकरीचा 6,000चा असा करून तुम्हाला वार्षिक लाभ 12,000 रुपयाचा होत असतो. पण शेतकरी मित्रांनो, या जे काय आता सरकारने नवीन कायदा काढण्यात आलाय त्यापासून तुम्हाला डायरेक्ट 18,000 रुपये मिळणार आहेत का आणि नमो शेतकरीसाठी 12,000 रुपये मिळणार आहेत का, या दोन्ही प्रश्नाचे उत्तर देणार आहे. पण त्याआधी नमो शेतकरी तुम्ही नमो शेतकरीसाठी पात्र आहात का हे पहा. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची केवायसी पूर्ण पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक असूनच नाही, त्याचबरोबर तुम्हाला तुमची जी काही लँड असते, जमीन असती, जमिनीचा सातबारा उतारा असते, ते लँडची प्रॉब्लेम दुरुस्त पाहिजे. त्यानंतर ती दुरुस्त असल्यानंतर तुम्हाला फार्मा आय डी अतिशय महत्त्वाची आहे. नवीन कायदा काढण्यात आला आहे. फार्मा आय डी जर तुमच्यापाशी नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण की इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत आणि 18,000चा लाभ बी तुम्हाला घेता येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, फार्मा आय डी बी खूप महत्त्वाची आहे, ती पण पाहिजे. हे झाले की तुम्हाला या पीएम किसानपासून अपात्र होऊ शकण्याचे किंवा भविष्यात होणार असन याचे तुमचे नुकसान हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगित राहतो. पण शेतकरी मित्रांनो, जे काय आता मुद्दा चालू आहे, पीएम किसानला तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आणि नमो शेतकरीला 12,000 रुपये मिळणार एकत्र, ते बी एकच हप्ता. तर शेतकरी मित्रांनो, याच्या मागचं खरं आणि काय आहे संपूर्ण माहिती आता पहा. शेतकरी मित्रांनो, जे काही पीएम किसानचे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना 18वा किंवा 17वा किंवा 16वा किंवा 15वा हप्ता काही कारणावश वंचित राहावं किंवा प्राप्त झाला नसेल, म्हणजे की तुमचे आधार कार्ड केवायसी नसेल, बँकला आधार कार्ड लिंक नसेल, लँडची प्रॉब्लेम असो किंवा फार्मा आय डी असो, अशा बऱ्याचशा कारणामुळे इथून मागच्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ते पडलेले नाहीत. त्याचबरोबर पडले तर काही शेतकऱ्यांना जेव्हापासून रजिस्ट्रेशन केलंय तेव्हापासून एकही हप्ता आला नाही, म्हणजे की पीएम किसानसाठी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना एकही हप्ता आला नाही. त्या शेतकऱ्यांना आता जे काही इथून मागचे उर्वरित हप्ते आहेत ते एकत्र या हप्त्यासंग मिळणार आहेत, अशी केंद्र सरकारकडून सूचना देण्यात आली आहे आणि ती सूचना लय तेज गतीने राबविण्यात येणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना पैसे मिळाले नव्हते, ते आता एकत्रच मिळणार आहेत. त्याचबरोबर पीएम किसानचे पैसे जमा होत असताना नमो शेतकरीचे पण होणार, म्हणजे की नमो शेतकरीचे तुम्हाला 5वा असो, 6वा असो, 3रा असो, 2रा असो, जे काही तुम्हाला पहिल्या हप्त्यापासून जे हप्ते मिळाले नाही किंवा जे हप्ते तुमचे उर्वरित बाकी आहेत काही कारणावश, तर ते कारण पूर्ण, म्हणजे की तुम्ही ह्या कागदपत्र सांगल्यानंतर तुम्ही पूर्ण केले की तुम्हाला येणाऱ्या हप्त्यामध्ये 12,000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे 18,000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात जर तुम्ही इथून मागचे हप्ते प्राप्त केले नसतात. ही खबर पक्की आहे शेतकरी मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना फेक वाटत होती, पण येत्या काही काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बाकी आहेत किंवा उर्वरित आहेत त्यांना लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत. कोणाचे 18,000, कोणाचे 16,000 असणार, कोणाचे 12,000 असणार, कोणाचे 10,000 असणार, कोणाचे 5,000 असणार किंवा कोणाचे डबल 2,000 रुपये असणार. तर हे अशा प्रकारची माहिती आहे. काही शेतकऱ्यांना आता वाटू लागलं की नमो शेतकरीमध्ये वाढच झाली, तर वाढ नाही झाली मित्रांनो. हे जुनेच हप्ते आहेत जे की तुमचे बाकी आहेत, जे तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा प्रकारची ही माहिती वाटली, कशी वाटली कमेंट करा आणि त्याचबरोबर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जे काही पीएम किसान नमो शेतकरीचे लाभार्थी तुमचे पाहुणे असतात, मित्र असतात, भाऊबंद असतात, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.